या ठिकाणी जो काही माझा स्वतःचा चालू घडामोडीचा जो काही कोर्स आहे तो या ठिकाणी काल लॉन्च झालेला आहे. याची व्हॅलिडिटी ऑगस्ट 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. या कोर्सची किंमत ऑलरेडी ₹365 आहे. परंतु आज रात्री 12 पर्यंत जर तुम्ही हा कोर्स खरेदी केला तर हा कोर्स तुम्हाला ₹287 ला पडणार आहे. म्हणजे पूर्ण 365 दिवसामध्ये तुम्हाला ₹287 पे करायचे आहेत. म्हणजे दिवसाला फक्त 70 ते 75 पैसे तुम्हाला लागणार आहेत चालू घडामोडीच्या तयारीसाठी. उद्यापासून या कोर्सची किंमत या ठिकाणी ₹365 होणार आहे. या ठिकाणी 365 ही सुद्धा किंमत खूप जास्ती नाहीये. आपले मोबाईलचे रिचार्ज सुद्धा या ठिकाणी ₹300 चे झालेले आहेत आणि हे 365 तुम्हाला वर्षभरासाठी द्यायचे आहेत. म्हणजे एका दिवसासाठी तुम्हाला फक्त ₹1 द्यायचा आहे चालू घडामोडीच्या तयारीसाठी. हा कोर्स संपूर्ण मी स्वतः डिझाइन केलेला आहे. या कोर्समधील प्रत्येक परीक्षा, त्या परीक्षेतील प्रश्न मी चाळून तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये तुमच्या 2 टेस्ट घेतल्या जातील. त्या टेस्ट स्पेशल टॉपिकवरती असतील. जसे की योजना, पुरस्कार, महत्त्वाचे या ठिकाणी नियुक्त्या, महत्त्वाचे रामसर स्थळे, महत्त्वाचे निर्देशांक अशा प्रकारचे टॉपिक असतील. जसे की लेटेस्ट ऑलिम्पिक आहे, वर्ल्ड कप आहे, IPL आहे, याच्यावरती प्रश्न तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहेत. पूर्ण वर्षभरामध्ये प्रत्येक महिना संपला त्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी 200 मार्क्सची टेस्ट देण्यात येणार आहे. प्रत्येक आठवडा संपला 52 आठवडे 52 सराव परीक्षा तुम्हाला देण्यात येणार आहेत आणि 31 ऑगस्ट पर्यंत चालू घडामोडीच्या स्पेशल 10 टेस्ट तुमच्याकडून सोडून घेण्यात येणार आहेत प्रत्येकी 50 मार्कच्या. या ठिकाणी तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, काल पहिली टेस्ट या ठिकाणी लॉन्च झालेली आहे आणि जो पहिल्या टेस्टमध्ये जो काही टॉपर आहे त्याला 50 पैकी किती पडलेले आहेत सांगू? 50 पैकी 43 मार्क पडलेले आहेत. याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नाही ज्याला 50 पैकी 50 मार्क पडलेले आहेत. याच्यावरून लक्षात येतं की आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास किती केला पाहिजे. बरोबर, मी बऱ्याच वेळा सांगतो अभ्यास कमी करा परंतु रिव्हिजन जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करा. गुगल प्ले स्टोअर ओपन करा, करंट अफेअर्स मराठी असं नाव सर्च करा, हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं पोस्टर तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी गेट दिस कोर्स आहे, याला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करून याच्यामध्ये तुम्ही कोर्स अवेलेबल करू शकता. थोडंसं लेट जरी जॉईन झालं तरी काही हरकत नाही, मागच्या सर्व टेस्ट तुम्हाला या ठिकाणी देता येतील.
पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. अलीकडेच जगातील सर्वात जुने कॅलेंडर कोणत्या देशामध्ये सापडलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए तुर्केई. पहा, अगोदर नाव होतं या देशाचं तुर्के, नवीन नाव काय आहे? तुर्केई असं नवीन नाव आहे. तर त्या देशामध्ये जगातील सर्वात जुने कॅलेंडर या ठिकाणी सापडलेले आहे. एक पॉईंट लिहून घ्या. जगातील सर्वात जुने कॅलेंडर जे सुमारे 13,000 वर्षापूर्वीचं आहे हे या ठिकाणी सापडलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने कोणत्या मोहिमेच्या उल्लेखनीय यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी C3 चंद्रयान-3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. चंद्रयान-3 मोहिमेचे उल्लेखनीय यश साजरे करण्यासाठी ज्याने विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग पूर्ण केले आणि दक्षिण ध्रुवाजवळ चंद्राच्या पृष्ठभागावरती प्रज्ञान रोवर या ठिकाणी तैनात केले, या उल्लेखनीय यशासाठी या ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी 23 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार PMAY प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 या योजनेचं लक्ष्य किती कोटी नवीन घरे बांधण्याचे आहे? तर पर्याय क्रमांक सी नवीन 1 कोटी या ठिकाणी आवास योजनेच्या अंतर्गत घर बांधण्याचं या ठिकाणी सरकारने एम ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिवसाची थीम काय आहे? तर विकसित भारत. काय आहे? पर्याय क्रमांक बी विकसित भारत असं या ठिकाणी थीम आहे. 2024च्या भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिवसाची ही थीम आहे. शेवटचा प्रश्न, नीलाकुरिंजी वनस्पती भारतातील कोणत्या प्रदेशामध्ये आढळते? तर पर्याय क्रमांक ए वेस्टर्न या ठिकाणी मध्ये आढळते. पश्चिम घाटामध्ये नीलाकुरिंजी वनस्पती आढळते. सर्व गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2024 मध्ये आपल्या भारताने कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे? 75वा, 76वा, 77वा की 78वा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. लगेच आपण काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑगस्ट भरपूर महत्त्वाचे दिवस आहेत. राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस. 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस. 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस. 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस. 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस. 15 ऑगस्ट 2024ला आपण 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस. 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस. 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर?